तुला काय काम असतं दिवसभर घरी बसून? हां, फक्त घरातलंच तर करायचं असतंय, दुसरं काय करायचं असतं? आश्चर्य वाटलं नाही ऐकून? मला पण असंच आश्चर्य वाटलं. तर नमस्कार, मी कल्याणी आणि मी कल्याणी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच आजचा विषय काय आहे ते. आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीविषयी जी कुणाकडूनही कोणत्याही पद्धतीची अपेक्षा न करता सर्व काही करत असते, सगळ्या गोष्टी निभावत असते, ती म्हणजे एक गृहिणी. अनेक लोकांना काय वाटतं, गृहिणी म्हणजे स्वयंपाक, धुणं, भांडी हेच करणं तिचं फक्त काम आहे. पण खरं सांगायचं म्हटलं तर काय माहिती आहे का, घरातल्या सगळ्या गोष्टी बघणं, बाजारहाट बघणं, बाकी सगळ्या गोष्टी घरातलं जे काही नियोजन आहे ते करणं आणि सगळ्यांची काळजी घेणं, खरं म्हणायला गेलं तर एक गृहिणीच असते ती, जी सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या भूमिका ती एकटी पार पाडत असते. गृहिणी फक्त घर सांभाळत नाही, तर ती सगळा संसार उभा करते. कोणत्याही पगाराशिवाय, कोणत्याही सुट्टीशिवाय आणि कोणत्याही कोणाकडूनही अपेक्षेशिवाय जी रात्रंदिवस काम करत असते ना, ती असते गृहिणी. एक गृहिणी घरापुरती ही कधीच मर्यादित नसते. आजच्या काळात सर्व महिला ह्या आपले घर सांभाळून बाहेर स्वतःचा व्यवसायही करतात. कित्येक महिला यूट्यूब, ब्लॉगिंग करतात, पार्लर चालवतात, स्वतःचं शिवणकाम करतात, ऑनलाईन व्यवसाय करतात, टिफिन सर्व्हिससुद्धा करतात आणि हो, आपल्या देशसेवेसाठी सुद्धा तत्पर असणाऱ्या सुद्धा महिला आहेत. असं कोणतं क्षेत्र नाही त्या क्षेत्रात महिला आज काम करत नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आज महिला यशस्वी होत आहेत. एक आई म्हणून एक गृहिणी मुलांचे संस्कार घडवते, पत्नी म्हणून कुटुंबाचा आधार बनते. ती गृहिणी सून म्हणून घरातल्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडते. एका गृहिणीची खरी ताकद म्हणजे तिचं प्रेम, तिचं संयम आणि तिची जिद्द असते. एक गृहिणी तिने केलेला पूजापाठ सुद्धा ती स्वतःसाठी त्यातून काही मागत नाही. स्वतःची मुलं बाळं, परिवार, संसार यांच्या सुखासाठीच ते सगळं काही करत असते. स्वतः केलेल्या पूजेच्या फळामधला 1% सुद्धा ती गृहिणी कधीसुद्धा स्वतःसाठी मागत नाही. ती सुद्धा थकते पण हार मानत नाही. ती सुद्धा रडते पण कुटुंबासाठी पुन्हा हसत जगत असते. एक गृहिणी ही फक्त घरकाम करणारी व्यक्ती नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ आहे आणि म्हणूनच प्रत्येक गृहिणीने स्वतःची किंमत ही ओळखलीच पाहिजे. प्रत्येक गृहिणीने हा स्वतःवर विश्वास ठेवायलाच पाहिजे आणि स्वतःमधली जी क्षमता आहे त्याला ओळखलंच पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या स्वप्नांना हा उजाळाही द्यायलाच पाहिजे. शेवटी एकच म्हणेन की एक गृहिणी ही त्या घराची फक्त लक्ष्मीच नसते, तर ती संस्कार असते, मर्यादा असते, आधार असते आणि शक्ती असते. आजचा व्हिडिओ करण्याचा फक्त हेच उद्देश होता की बऱ्याच ठिकाणी हे ऐकण्यात येतं की तुझं काम फक्त घरातलंच आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की एक गृहिणी असली म्हणून काय झालं, ती सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असते आणि एका गृहिणीचं काम हे फक्त घरातलंच करण्यासाठी असतं का? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.